आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मोटेवाडी दुर्घटना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली जखमींची भेट, विचारपूस करून दिला आधार। जत तालुक्यातील मोटेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेतील जखमींवर सध्या मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला। काल मोटेवाडी परिसरात प्रचंड वेगाने वादळी वारा सुटला होता। या वाऱ्याच्या प्रवेगामुळे मंदिराशेजारील पत्र्याचे शेड उडून थेट भिंतीवर धडकले। यामुळे भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। यामध्ये ग्रामस्थ जखमी झाले असून गंभीर जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष रुग्णांच्या खाटेजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, डॉक्टर रुपेश शिंदे उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले। प्रशासन जखमींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। उपचारात कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली ही घटना क्लेशदायक आहे। जखमींना लवकरच बरे वाटावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। या भेटीमुळे जखमींच्या नातेवाईकांना मोठा मानसिक आधार मिळाला असून प्रशासनाकडून मदतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे।